राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक ते एका अर्थानं अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये सातत्यानं काम केलं आणि अशा कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीने जी आहे ती संधी दिलेली आहे। संजय भेंडे एका अर्थानं सहकार क्षेत्रात काम केलं आणि त्यांना एका अर्थानं भाजपने जे आहे ते बक्षीस दिलं आहे। त्यांना उमेदवारी विधान परिषदेची मिळाली। काय भावना आहे? अनेक वर्ष आपण भाजपमध्ये काम केलं, ज्यावेळेस सत्ता नव्हती अशा वेळी संघर्ष घडावर तुळशीपत्र ठेवून आपण काम केलं। आज एका सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे। काय प्रथम भावना आपली? निश्चितपणे याचा आनंद आहे। अनेक वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलं, त्याच्यामुळे हा स्वभाव राहिलेला आहे की सातत्याने काम करत राहणं। संघाने किंवा पार्टीने जे जे काम सांगितलं ते निभावण्याचा प्रयत्न मी केला आणि आत्तापर्यंत भारतीय जनता पार्टीने जे जे काम सांगितलं आहे ते काम पूर्ण करण्याचा माझा प्रामाणिकपणे प्रयत्न राहिला। या पलीकडच्याही काळात भारतीय जनता पार्टी जे सांगेल ते मी माझ्या स्वभावानुसार आणि माझ्या संस्कारानुसार मी हे काम करील असा विश्वास व्यक्त करतो। संजय भेंडे जर म्हटलं तर सहकार क्षेत्रात अनेक वर्ष काम केलं। भाजप ज्यावेळेस तुम्हाला एका अर्थानं जिम्मेदारी देत होता, भंडार असेल या ठिकाणी सुद्धा आपण प्रभारी म्हणून चांगलं काम केलं। एक अनामिकतेच्या भूमिकेत पडद्यामागून असणारी आता तुमची प्रतिमा होती आणि आता थेट आपण जे आहे ते विधान परिषदमध्ये असणार आहात। लोकांचे प्रश्न जे आहेत ते जनतेचे प्रश्न आपण विधान परिषद मांडणार आहे। काय आपली प्राथमिकता असणार आहे? असं आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जेव्हा संघटनेत काम करतो त्याला स्वाभाविकपणे ही सगळी शिक्षा मिळते की अशा प्रकारे जनतेच्या समस्यांचं समाधान करणं। त्याच्यामुळे संघटना आणि सत्ता असा खूप काही फरक नाही आहे, पण सत्तेमध्ये प्रत्यक्ष अशा प्रकारे जनतेच्या समस्या मांडणं। मग सहकार क्षेत्राचा जसा उल्लेख आपण केला की सहकार क्षेत्रामध्ये मी अनेक वर्षापासून काम करतो। एका मोठ्या बँकेचा मल्टीस्टेट शेड्यूल कोऑपरेटिव्ह बँकेचा ज्याचा व्यवसाय 4200 करोड रुपयाचा आहे, अशा मोठ्या बँकेचा मी अध्यक्ष आहे। सहकार क्षेत्रासमोर अनेक समस्या आहे, या समस्यांना वाचा फोडण्याचं काम निश्चितपणे माझ्या माध्यमातून विधान परिषदेमध्ये होईल। याच्याशिवाय शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक वर्ष काम केलं। शिक्षण क्षेत्रात देखील अनेक समस्या आहेत। केंद्र सरकार आणि राज्य सरकार या सगळ्या समस्यांचं निवारण करण्याचा प्रयत्न करते आहे, पण अजूनही काही गोष्टी या सगळ्या राज्यकर्त्यांसमोर मांडण्याची आवश्यकता आहे। त्या मांडून या क्षेत्रासमोरच्या समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील। स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीची नेहमीची सीख राहिलेली आहे की जनतेच्या कल्याणासाठी, जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणे आणि जनतेच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रयत्न करण्याची भूमिका पार्टीची असल्यामुळे या भूमिकेला माझं सहयोग राहील आणि निश्चितपणे यातून या सगळ्या समस्यांचं निवारण कसं होईल असा माझा प्रयत्न राहील। अनेक नेत्यांना आपण बघितलं असेल इतर पक्षामध्ये लॉबिंग लावावं लागतं आहे। भाजप असा सर्वात मोठा सध्या देशात पक्ष आहे, अशा पक्षामध्ये कुणाला लॉबिंग लावावं लागत नाही, तुम्हाला लॉबिंग लावायला लागली नाही। अशा वेळेस आपली सामान्य कार्यकर्त्यांना काय करताना आव्हान असणार आहे, काय त्यांना सूचना असणार आहे? सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणारा पक्ष आहे। आत्ता काही दिवसापूर्वी आमच्या इथल्या नागपूर शहराच्या माजी महापौर मायाताई युवनाते ज्या आदिवासी समाजामधून येतात अशा सामान्य महिलेला राज्यसभेची उमेदवारी मिळाली। त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये अशा प्रकारचं लॉबिंग करणं किंवा आपल्या एखाद्या पदाकरता खूप मागणी करणं याची गरज पडत नाही। भारतीय जनता पार्टीसमोर समस्या असते, याचं कारण कार्यकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। यातून योग्य कार्यकर्ता निवडणं त्यावेळेला तो प्रयत्न करतो। कदाचित काही कार्यकर्त्यांना उशीर होतो, काही कार्यकर्त्यांना लवकर संधी मिळते, एवढंच फक्त त्यातला काय बदल होतो। आणि निश्चितपणे सामान्य कार्यकर्त्याला संधी देणारा हा पक्ष केवळ आणि केवळ भारतीय जनता पार्टी आहे आणि म्हणून त्याच अनुषंगाने मला ही संधी मिळाली। या संधीचं मी निश्चितपणे सोनं करेल। आपण बघितलं असेल तर संजय भेंडे आता हे विधान परिषदेवर असणार आणि एकूणच जर बघितलं असेल तर एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला जे आहे ते भाजपने संधी दिली आहे। कॅमेरामॅन मंगेश मोहितेसह तेजस मौतुरे, जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर।